चेतन नारायण वैद्य. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष आहे पालघर जिल्ह्यात. आमच्या इकडे दातिवरे ग्रामपंचायतमध्ये बऱ्याचशा प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पाणीपट्टी, घरपट्टी लोक नियमितपणे भरली जात आहे, पण त्याचा वापर किंवा त्याची जी भरणा आहे ही शासनाकडे होत नाही आणि त्याचा म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली. काय नेमकी पुढची मागणी आहे? आमची पुढची मागणी हीच आहे की जे ग्रामसेवक आहेत आणि सरपंच आहेत, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक, जे दोन्ही ग्रामसेवक आहेत त्यांची मी तुम्हाला नावं दिलेली आहेत. शशिकांत ठाकरे आणि महेश केणी. आणि सरपंच जितेंद्र राऊत आणि उपसरपंच महानंदा राऊत. आणि दुसरे आता उपसरपंच नवीनच आलेत, त्यांचं नाव आहे शरद भोईर. ह्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांकडनं आणि ह्यांचं निलंबन झालं पाहिजे. आमची ही प्रमुख मागणी. समजा नाही झालं तर मग आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही ती तक्रार पहिला नोंदवू आणि त्याच्यानंतर मग मोठं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही नक्की करू. याबाबत आपण मुख्यमंत्री महोदयांनी भेट घेतली? नाही, मुख्यमंत्री साहेबांना आमची भेट घेतलेली नाही आहे. त्यांची आम्ही नक्कीच भेट घेऊ. पत्रव्यवहार काय करणार आहे? नाही, पत्रव्यवहार नक्कीच करू आम्ही त्यांच्याशी.